आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। माजी आमदार वैभव नाईक बाईट, निधी देण्यावर पालकमंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य। पालकमंत्री नितेश राणे यांनी वारंवार जो पक्ष आपल्याला निवडून देणार त्याला निधी देणार असं वक्तव्य करत आहेत। याआधी सुद्धा ग्रामपंचायत निवडणुकीत हेच आश्वासन दिलं होतं, पण खरे तर त्यांनी वास्तविकता लोकांसमोर आणली पाहिजे। आपण निवडून आणलेल्या ग्रामपंचायतींना किती निधी दिला? खरं तर जिल्हा नियोजनाचा निधी हा जिल्ह्याचा असतो। या व्यतिरिक्त त्यांनी मागील 1.25 वर्षात किती निधी दिला याचा त्यांनी लोकांसमोर लेखाजोखा दिला पाहिजे। तसेच भाजप आणि शिंदे शिवसेनेची जी युती होती त्यातील कार्यकर्त्यांना तुम्ही निवडणुकीपुरते वापरून घेतले की काय? कारण आता तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना निधी देणार असं सांगताय। या संदर्भात जिल्ह्यातील शिंदे गटाच्या 2 आमदारांची भूमिका काय, यामुळे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी वारंवार जो पक्ष आपल्याला निवडून देणार त्या पक्षाला निधी देणार म्हणून सांगतायत। याआधी सुद्धा त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा हेच आश्वासन दिलं होतं, परंतु त्यांनी खरं तर वास्तविकता लोकांसमोर आणलं पाहिजे की आपण निवडून आलेल्या ग्रामपंचायतींना किती निधी दिला। खरं तर जिल्हा नियोजनाचा निधी हा हक्काचा जिल्ह्याचा निधी असतो। त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी गेल्या 1.25 वर्ष 1.5 वर्षामध्ये किती निधी दिला याचा खरं तर लोकांपुढे त्याचा लेखाजोखा मांडला पाहिजे। आणि आताच तर ज्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांची जी युती होती त्या युतीमधल्या कार्यकर्त्यांना फक्त निवडणुकीमध्ये तुम्ही वापरून घेतला की काय? कारण आता फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना निधी देणार म्हणून सांगतायत। आणि या संदर्भात आज शिंदे गटाचे 2 आमदार या जिल्ह्यात आहेत, त्यांची भूमिका काय आहे? त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी की भारतीय जनता पार्टीच्या लोकांना निधी देणार असेल तर शिंदे गटाच्या लोकांना जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेले ते लोकांसाठी काय देणार आहेत याचा खरं तर त्यांनी खुलासा केला पाहिजे।